ही स्पर्धा आपण पाहतो आज दाखल झाली आहे दुसऱ्या दिवसामध्ये आणि क्वार्टर फिनाले. चला दोन फलंदाज प्लीज, दोन बॅटर्स, कोणते दोन फलंदाज असतील? चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फील्ड सेटअप करून घ्यायचं लगेच. एका बाजूला आपण पाहतोय मंच 11 रॉयल चेंबूर, तर दुसऱ्या बाजूला AK11 ओमकार मलाड. दोन बलाढ्य संघ सामना बघण्यासाठी मजा येणार आहे, कारण दोन तगडे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालात. आणि त्याच्या बाजूला आपण पाहतोय एक डहाणूवरून लांबचा प्रवास करून आज बोरलीमध्ये दाखल झाला मिस्टर देवा. स्वतःच्या जलद गतीच्या गोलंदाजासाठी ओळखला जातो आणि समोर मात्र मिस्टर आपण पाहतोय अरुण विरुद्ध देवा असं बॅटल फिनालेच्या पाहायला भेटणार आहे. हॅलो हॅलो, इथे मात्र वाईडने सुरुवात केली. अजून एक महत्वाची सूचना आहे, आपण जे आपल्या गाड्या 2 व्हीलर 4 व्हीलर जर अगदी गेटच्या समोर ठेवल्यात तर आपण 5 मिनिटांमध्ये हलवायचे, अन्यथा आयोजकांच्या मार्फत त्यांची हवा काढण्यात येणार आहे. त्यांना पार्किंग झोन मध्ये वळवायचे प्लीज. धावांचा विचार केला अर्थातच एक्स्ट्राने सुरुवात झाली आहे. श्री गणेश मात्र एक्स्ट्राने झालाय. देवाला आपण पाहतोय थोडंसं लाईन लेंथ वरती कंट्रोल करावा लागणार आहे. मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजी चांगली राहिली आहे. आउटसाइड संधी होती का? करण पाटीलने प्रयत्न तर केले, परंतु अगदी जलद गतीने चेंडू होता आणि जेव्हा जेव्हा आउटसाइड एज असेल तेव्हा तेव्हा मात्र चेंडू निघून जाणार याच गतीने. इथे मात्र वाईड चेंडू आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस नो यस कॉल. करण पाटील सुद्धा झाले कन्फ्यूज आणि त्या कन्फ्युजन मध्ये होती अजून एक धाव. धावफलकाचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय 5 ही आकड्यावरती आहे. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. फील्ड सेटअप करताना घनश्याम शिंदेला आपण पाहतोय. खोलवेड्या टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलं, एक धाव तर झाली आहे. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होणार आहे. जिथपर्यंत हेनॉयचा बॅकअप येईल, घनश्याम प्रयत्न करेल तिथपर्यंत आपण पाहतोय 2 धावा झाला. 6 ऑन द स्कोर कार्ड टॅली. आणि या स्पर्धेमध्ये अजून एक महत्वाचं सहकार्य आपण पाहतोय हरीशभाई मांडवीकर साहेबांचा सुद्धा सहकार्य आहे. आणि विचार केला साहेबांचा तर मुंबई उपाध्यक्ष RPI आठवले पक्ष आपण पाहतोय, तर साहेबांचा सुद्धा आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहेत. संध्याकाळी या सर्व मान्यवरांची उपस्थिती आपल्यासोबत असणार आहे आणि एक मोलाचा वाटा सर्व मान्यवरांचा. तर पुन्हा एकदा आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहेत प्रत्येक देणगीदाराचे, प्रत्येक व्हॉलेंटियरचे, प्रत्येकाने ज्याने या स्पर्धेमध्ये हातभार लावला विविध माध्यमातून. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिथे द्वंद्व आपण पाहतोय पहिला क्वार्टर फिनालेचा. एका बाजूला विचार केला मंच 11 रॉयल चेंबूर, तर दुसऱ्या बाजूला AK11 ओमकार मलाड. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. अरुण जिथपर्यंत प्रयत्न केले जातील कोणती धाव होणार नाहीये, कोणती धाव होणार नाहीये.
नेक्स्ट मॅच कर्णधार आपण रेडी राहायचं, जिथे एका बाजूला आपण पाहिलं श्री जॉर्ज 11 तर दुसऱ्या बाजूला मुकेश रॉयल चेंबूर. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. हा कॉल तुम्हाला पुन्हा एकदा दिला जातोय. पहिला ऑफिशियल कॉल आहे टॉस साठी. खोलव्या डप्प्याचा चेंडू, खोलव्या डप्प्याचा चेंडू. 2 धावा होतील का? 2 धावा होतील का? धावून झाल्यात. देवा मात्र कलेक्शन मध्ये चूक करणार नाहीये. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 9 या आकड्यावरती आहे. 9 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 9 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 टू गो. देवाला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. जलद गतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, परंतु करण पाटील कडून अशा चुका एक्सपेक्टेड नाहीयेत. वाईड +1. वाईड +1. अजून एक एक्स्ट्रा, अजून एक एक्स्ट्रा. देवा देवा करतोय चुकी. धावफलक आता मात्र 12 या आकड्यावरती आहेत. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा गेल्यात आणि जलद गतीच्या गोलंदाजासाठी अंडरआर्म क्रिकेटमध्ये स्पेशली लाईन अँड लेंथ कंट्रोल करणं गरजेचं आहे. गती तर आहे, त्यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. अजून एक वाईड आणि वाईड मात्र होती हॅट्रिक कंप्लीट. 13 धावा धावफलकावरती आहे. जर आपण AK11 ओमकार मलाड संघासारख्या संघासमोर एक्स्ट्रा धावा खर्च केल्या तर इथे पण सुद्धा मातबर फलंदाज आहेत आणि त्यांच्याकडे अर्थातच मोठे फटके खेळण्याची सुद्धा कला आहे. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा जात आहेत. कुठेतरी मात्र आपण पाहतोय मयुरेश सुद्धा आपल्याला गोलंदाजी मार्कवरती दिसेल या षटकानंतर, परंतु देवाचा षटक संपवण्यासाठी अजूनही उशीर आहे. व्यूहरचनेमध्ये वारंवार बदल तर आपण पाहतोय, परंतु लाईन अँड लेंथ वरती डिलिव्हरी करावी लागणार आहे. स्टेट डाऊन द ट्रॅक. फटका सरळ दिशेने आहे, परंतु पावसाळी क्रिकेट आहे. ग्रास वरती चेंडू थांबलाय. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 15 या आकड्यावरती आहे. 15 ऑन द स्कोर कार्ड टॅली. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय अजूनही 15 या आकड्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयुरेशला आपण पाहतोय. थोडंसं स्पीडअप करायचंय. पंचांना सुद्धा विनंती असेल, कारण एक मॅच आपल्याला एक्स्ट्रा खेळवायची आहे. मयुरेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. वसई विरार विभागातील अजून एक नामचीन तारा सितारा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. अगदी लांबचा प्रवास करून हा सुद्धा खेळाडू आलाय. चांगली स्टारकास्ट आहे दोन्ही संघामध्ये. दिवेश ज्याने मागच्या सामन्यामध्ये फलंदाजीच्या जोरावरती स्वतःच्या संघाला चांगल्या परिस्थितीमध्ये नेलं. मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आपण त्याच्या खांद्यावरती पाहतो. MRP स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेने मात्र मन जिंकले. उडवलाय बराच काळ चेंडू हवेत. डिस्टन्स घेईल का? एलिव्हेशन तर भेटला. डिस्टन्स घेईल का? आणि डिस्टन्स भेटलाय. डिस्टन्स भेटलाय का? डिस्टन्स भेटलाय का? षटकाराचा इशारा स्वतः हेनॉय करतायत. स्वतः हेनॉय दाखवताय. षटकार आहे हा. दिवेश फक्त आणि फक्त नजाकत. टायमिंगचा वापर. क्लास ऑफ दिवेश. अगदी जलद गतीच्या चेंडूला हलकं मारून मात्र कसं षटकार मारावं त्याचं उदाहरण आपण पाहतोय. व्हॉट अ शॉट. क्लासिकल बॅटिंग. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली फलंदाजी. मागच्याच आठवड्यामध्ये आपण पाहिलं अंडर बॉक्स मध्ये सोनसाखळी मॅन ऑफ द सिरीज ची त्याने पटकावली आहे आणि त्याच फॉर्म मध्ये तो आपण त्याला पाहतोय. दिवेश पारवे
मॅन फ्रॉम अंधेरी. इथे मात्र स्ट्रेट डाउन द ट्रॅक ओव्हर द बॉलर सेट. पहला वाला बेहतर था तो ये वाला बेहतरीन है. व्हॉट अ शॉट. दिवेश पारवे ऑन फायर. दिवेश नावाचं वादळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आज बोर्लीच्या क्रीडांगणावरती अर्थातच वरुण राजासोबत दिवेश सुद्धा बरसतोय. धावांचा पाऊस मात्र दिवेश मैदानाच्या आतमध्ये पाडताना आपण पाहतोय. काय फलंदाजी राहिली आहे. मयुरेश सारख्या गोलंदाजाला अर्थातच पहिल्या 2 चेंडूवरती षटकार मारणं एवढं सोपं नसतं, परंतु ते काम सोपं करून दिवेशने मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय. का मात्र मागच्या हंगामामध्ये सुद्धा मला मोठा खेळाडू म्हणून गणलं गेलं आणि या हंगामामध्ये सुद्धा मी रबर बॉल क्रिकेटमध्ये किती चांगल्या लयमध्ये आहे याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दिवेश पारवे. मयुरेशला कमबॅक करावं लागणार आहे. त्याच्याकडे सुद्धा अनुभव आहे, कला आहे. त्या कला गुणांना वाव मैदानाच्या आतमध्ये द्यावा लागणार आहे. इथे मात्र लिपस्टिकच्या जास्त बाहेर व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, बदल करण्याचा प्रयत्न आणि त्या बदलाची गरज सुद्धा आहे, कारण समोर सुद्धा तितकीच चांगली स्टारकास्ट आहे. धावफलक 28 या आकड्यावरती 28. गतीमध्ये परिवर्तन. सबमरीन डिलिव्हरी, सबमरीन डिलिव्हरी, सबमरीन डिलिव्हरी. गतीमध्ये परिवर्तन आणि मयुरेश मात्र अर्थातच कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा त्याने सुद्धा आपल्या गोलंदाजाच्या जोरावरती फिरवल्यात. मयुरेश 2 षटकारानंतर स्वतःला सावरलं आणि एक चांगला चेंडू हाताला 30 लाईन अँड लेंथ हाताळावी लागणार आहे. कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू तिथे तैनात आहे. डिक्लेअर रिझन वरती चेंडू वळतोय. पंचांचा इशारा 1 डीचा येतोय. धावफलक 29. चेंडूचा विचार केला 2 चेंडू शिल्लक आहे. 2 टू गो. एकोणतीस धावा धावफलकावरती आहे. धावफलक तर चांगल्या परिस्थितीमध्ये आहे, परंतु आपल्याला धावा जास्त कराव्या लागणार आहेत, कारण समोर सुद्धा विचार केला. करण पाटीलला आपण पाहतोय, क्रितेशला पाहतोय, अनेक मोठे तारेसितारे या संघामध्ये सुद्धा आहेत, तर आपल्याला धावा कराव्या लागणार आहेत. इथे मात्र झेल होता का. प्रयत्न झाले. धावांचा विचार केला 30 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 30 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. हा मात्र वाईट चेंडू आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 31 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. सन्माननीय आदरणीय बाळकृष्णजी सावंत साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचे. शाखा प्रमुख वॉर्ड क्रमांक 10. इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिलिव्हर. हाय अँड हँडसम येतोय हा मात्र अरुण शाहूच्या फळीतून. दमदार असरदार षटकार. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 37 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 37 धावा धावफलकावरती आहेत. 18.5च्या सरासरीने धावा मात्र आता येत नाहीयेत, तर लुटल्या जात आहेत. 37. एका बाजूला दिवेश, दुसऱ्या बाजूला आता अरुणने सुद्धा रंग दाखवलेत. काय फलंदाजी राहिली आहे दोन्ही फलंदाजाची. नेक्स्ट मॅच कर्णधार सेकंड ऑफिशियल कॉल आहे आपल्यासाठी. या इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीच्या कबलासाठी आपण यायचंय. श्री जॉर्ज 11 विरुद्ध मुकेश रॉयल चेंबूर. चला स्पीडअप करायचं प्लीज. कर्णधार आपण पाहतो सॅम्युअलला. थोडंसं स्पीडअप करायचंय. सर्व संघांना विनंती आहे, कर्णधारांना स्पेशली विनंती आहे, थोडीशी आपण घाई करायची आहे. फर्स्ट एड किट अवेलेबल आहे. सॅम्युअलला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 157 158 159
राऊंड विकेटचा मारा करताना आपल्याला सॅम्युअल दिसतोय. पहिला चेंडू लेगस्टिकच्या जास्त बाहेर. फर्स्ट एड किट अवेलेबल आहे. वाइड +1 1 के साथ 1 फ्री. फर्स्ट एड किट अवेलेबल आहे. इथे मात्र उडवलाय स्टँड अँड डिलिव्हर. फिल्डर बने दर्शक बने फिल्डर. अजून एक महत्वपूर्ण फटका. दिवेश पाटील अर्थातच दिवेश पारवे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आहे. दिवेश पारवे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आहे. काय फलंदाजी करतोय. अगदी जलद गतीच्या चेंडूला सुद्धा फक्त टायमिंगच्या जोरावरती आणि खूप जास्त लागते असे फटके खेळण्यासाठी आणि तीच प्रॅक्टिस मात्र त्याने केलेली मैदानाच्या बाहेर दिसते. दिवेश धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 45 धावा धावफलकावरती आहेत. ब्लॉक होलच्या चेंडूला ओव्हर द डीप मिड विकेट खेळणं सोपं काम नाहीये. परंतु दिवेश क्लासिकल दिवेश खोलवडापाचा चेंडू स्टेट डाऊन द ट्रॅक. एक धाव झाली आहे. एका धावेने समाधानी व्हावा लागणार आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 46 या आकड्यावरती आहे. 40 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 46 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र वाईट चेंडू आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 47 या आकड्यावरती आहे. 47. 2 धावाचा प्रयत्न असणार आहे. 2 धावा झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का. कारण डगआउट मधून कॉलिंग तर होतीये की 3 धावा येतील आणि यस त्या 3 धावा आल्यात. डगआउटला प्रत्युत्तर दिलंय. थंब दाखवून मात्र 3 धावा परिपूर्ण होताना आपण पाहतोय. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं आहे. धावफलक पुन्हा एकदा आपण पाहतोय 50 गाठताना दिसतंय. AK11 ओमकार मलाड संघासह 50 धावा धावफलकावरती आहेत. 50 ऑन द स्कोर कार्ड टॅली. पुन्हा एकदा व्यूरचनेमध्ये बदल. शॉर्ट कव्हरच्या खेळाडूला कुठेतरी डीप मिडविकेटच्या खेळाडूसोबत स्वॅप केलं जाईल का. प्रयत्न तर सुरू आहेत परंतु नाही. मिडविकेट रिझन वरती प्रोटेक्शन जास्त लावण्याचा प्रयत्न आहे. मनगटाचा वापर दिवेश खूप चांगल्या पद्धतीने करतो. त्याच्यासाठी आपण पाहतोय थोडंसं रिझन वरती एक एक्स्ट्रा खेळाडू प्लेस केला जातोय दडपण निर्माण करण्यासाठी. काही टॅक्टिक्स मैदानात वापरल्या जातात. मनगटाचा वापर खेळाडू तैनात आहे. सापळा रचला होता आणि त्या सापळ्यात मात्र अडकवलं जात आहे दिवेशला. तिथेच मात्र एन मुमेंट वरती क्रितेशला प्लेस केलं गेलं होतं आणि दिवेश नावाचं वादळ कुठेतरी आता मात्र समाप्तीच्या दिशेने वळताना आपल्याला दिसते. धावांचा विचार केला धावफलक अजूनही स्थिरावले केव्हा केवळ 50 या आकड्यावरती. पहिला ब्रेक थ्रू मच नीडेड ब्रेक थ्रू. आता मात्र अजून एक मोठा फलंदाज मिस्टर सुरेश सरोज. चार चेंडू झालेले आहेत. येणारे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. सन्माननीय आदरणीय बाळाजी सावंत साहेब शाखा प्रमुख वार्ड क्रमांक 10 आपल्याला विनंती प्लीज साहेब आपण यायचं मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषक 2024च्या अंतिम दिवसामध्ये लेगस्टिकच्या जास्त बाहेर मेगा फिनाले डे आपण पाहतोय. संडे फंडे पांढरम क्रिकेटचा थर्रार. धावांचा विचार केला धावफलक 51 या आकड्यावरती 51. सुरेश मनगटाचा वापर केला. खेळाडू तैनात आहे. मयुरेशने जेल घेतलाय का. आणि इथे मात्र झेल बाद आपण पाहतोय. मयुरेशने मात्र चांगला झेल घेतलाय. थोडासा रीच पासून लांब चेंडू होता परंतु उंचीचा पुरेपूर वापर मयुरेशच्या माध्यमातून केला जातोय. धावांचा विचार केला 51 ऑन द स्कोर कार्ड टॅली आहेत. चला प्लीज स्पीड अप करायचं. फलंदाज लगेचच पाठवायचे. जास्त वेळ दबडायचं नाही आपण. इंट्रोड्यूस केलं जाईल का त्याच्यासाठी चर्चासत्र तर सुरू आहे
आणि अखेर आपण पाहतोय मिस्टर मातंग सारंगला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. याच्याकडे सुद्धा क्षमता आहे, त्या क्षमतेचा वापर त्याला मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा एक शॉर्ट कॅमिओ त्यांनी चांगली फलंदाजी करून निभावला होता, परंतु आता मात्र विचार केला 51 ऑन द स्कोर कार्ड टॅली. 51 धावात येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचा चेंडू ऑफ करा. खोलवड्यापायचा चेंडू षटक होते समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सॅम्युअलचं महत्वाचं षटक समाप्त होते, कारण कुठेतरी जो धावफलकांचा ग्राफ वरच्या दिशेने जात होता त्याला कुठेतरी थांबवण्याचा धाडस सॅम्युअलने दाखवलाय. धावफलक अजूनही 51 आकड्यावरती शेवटचं षटक महत्वाचं असणार आहे, कारण समोर सुद्धा एक तगडी फलंदाजी आहे. 51 धावा धावफलकावरती 51. नितीन सारखा गोलंदाज कुठेतरी इंजर्ड झालाय. आता मात्र आपल्याकडे ऑप्शन कोणतं हे सुद्धा बघावं लागणार आहे घनश्यामला, कारण नितीन मात्र फील्ड प्लेसमेंट करताना मात्र आपण पाहिलं थोडंसं इंजर्ड झालाय. जलद गतीचा गोलंदाज तो सुद्धा आहे. 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये होते, परंतु आता मात्र कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी भेटणार आहे हे सुद्धा बघण्यासारखं आहे. नितीन मात्र गोलंदाजीसाठी तयार होईल का? इंजरी थोडीशी आहे आणि त्यानंतर मात्र जबाबदारी करण पाटीलच्या खांद्यावरती दिली जाते. एका मोठ्या टीम हडल नंतर मात्र, कारण मागच्या सामन्यामध्ये शेवटचं षटक थोडंसं डिसअपॉइंटिंग राहिलं होतं मंच 11 रॉयल चेंबूर या संघाला, आणि आता ती जबाबदारी सुद्धा करण पाटीलच्या खांद्यावरती देण्यात आली आहे. याचा अर्थ मात्र या सामन्यामध्ये तो अष्टपैलू भूमिकेमध्ये दिसणार आहे. पुन्हा एकदा आपला कॉल दिला जातोय. टॉस साठी रेडी राहायचे या षटकानंतर श्री जॉर्ज 11 आणि मुकेश रॉयल चेंबूर. इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय बाळाजी सावंत साहेब, शाखा प्रमुख, वॉर्ड क्रमांक 10 साहेब, आपलं स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कैलासवासी वंदना भोईर स्मृती चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. शेवटच्या दिवसामध्ये मेगा एक क्वार्टर फायनल नंबर 1 चा सामना सुरू आहे, जिथे मात्र पहिल्या इनिंगचा शेवटचा षटक घेऊन करण पाटील, आणि आपण पाहतोय साहेबांच्या माध्यमातूनच अर्थातच प्रकाश झोत आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. जास्त बाहेर चेंडू आहे, लेग स्टिकच्या जास्त बाहेर चेंडू आहे, वाईड चेंडू. वाईड +1 चा इशारा आपण पाहतोय. अजून एक वाईड +1. 1 के साथ 1 फ्री. चला खेळाडू तिथे तैनात आहे. दुसऱ्याचा प्रयत्न झाला, 2 धावातच झाला. देवा जिथपर्यंत कलेक्ट करेल. सत्तावन्न धावा धावफलकावरती आहेत. वाईड +3. वाईड +2 आपण पाहतोय. टोटल 3 धावा आहेत. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 60 ऑन द स्कोर कार्ड टॅली. ऑन द स्कोर कार्ड टॅली. येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत. एक्स्ट्रा पुन्हा एकदा आपण पाहतो शेवटच्या षटकामध्ये मिस टाइम स्ट्रोक, एका धाव्याने समाधानी व्हावं लागणार आहे. स्टँडर्ड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न आहे आणि क्रितेशच्या डोक्यावरून दर्शक बने फिल्डर. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय 67 ऑन द स्कोर कार्ड टॅली. दिवेश बाद झाल्यानंतर ही जबाबदारी मात्र अरुणने स्वतःच्या खांद्यावरती घेतली आहे. पुन्हा एकदा स्टेट डाऊन द ट्रॅक. खेळाडू सॅम्युअल तिथे तैनात आहे. करतोय चुकी. दुसरी धाव होईल का? स्ट्राइक अँड रोटेशन होईल का?
2 धावा झाल्यात. अरुण पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. $69 ऑन द स्कोर कार्ड टॅली. वाईडचा इशारा आपण पंचांच्या माध्यमातून पाहतोय. 70 लगावला जाणार आहे स्कोर कार्ड वर. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. हे नाही, प्रयत्न तर होते. धावांचा विचार केला, धावफलकाचा डोंगर आपण पाहतोय. 72 72 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम चेंडू या इनिंग मधला. चांगलं कलेक्शन. वाईड वाईड एक्स्ट्राच्या रूपामध्ये पुन्हा एकदा धावा. एक गोलंदाज इंजर्ड झाल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट किती असतो हे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फटका निघून जाणार आहे का? तर निघून जातोय. अजून एक दमदार असरदार बेक 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 बेक. आपण पाहतोय पंचांचा कॉल अजून आला नाहीये. पंचांच्या कॉलची आपण वाट पाहतोय. पंचांचा कॉल अजून आलेला नाहीये. सहा धाव्यांचा इशारा पंचांचा आहे आणि धावफलक आता मात्र जाऊन पोहोचणार आपण पाहतोय. 79 80 धावांचा पाठलाग करायचा. भलं मोठं लक्ष चला टॉस साठी यायचं लगेचच. श्री जॉर्ज 11 आणि मुकेश रॉयल चेंबूर. इनिंग ब्रेक झालेला आहे. जसंच सेकंड इनिंगला सुरुवात होईल व्हॉइस ऑफ अंडरम क्रिकेट मिस्टर सागरजी मोरे साहेब आपल्यासोबत जोडले जातील उरलेल्या 4 षटकाचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. त्या अगोदर आपण मुख्य मंचावरती जे पाहुणे मंडळी आहेत त्यांचं आदरातिथ्य करणं गरजेचं आहे, कारण आपली संस्कृती आहे अतिथी देवो भव सन्माननीय आदरणीय बाळाजी सावंत साहेब शाखा प्रमुख वॉर्ड क्रमांक 10. मी विनंती करतो अर्थातच भोईर साहेब आपल्या हस्ते आणि अर्थातच आपण पाहतोय जी लाईटीची प्रकाश झोताची व्यवस्था आहे ती मात्र बाळासाहेबांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली गेली आहे. सचिन भोईर साहेब आपल्याला विनंती प्लीज आपण आपल्या हस्ते शुभ सत्कार शुभ सन्मान साहेबांचा करायचा आहे. माहिशी उपदार शाह त्यासोबतच आपण पाहतोय पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन बाळासाहेब साहेबांचा आपण पाहतोय आदर तिथ्य आदर सत्कार मुख्य मंचावरती कंप्लीट केला जातो. धन्यवाद साहेब. अशीच तुमची साथ आम्हाला लाभू द्या. आपण पाहतोय कैलासवासी वंदना संतोष भोईर स्मृती चषक 2024. चला टॉस साठी यायचे. दोन्ही संघांना विनंती आहे एका बाजूला श्री जॉर्ज 11 तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मुकेश रॉयल चेंबूर. जसंच सेकंड इनिंगला सुरुवात होईल आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ मुंबई अंडरम क्रिकेट. यस ओव्हर टू यू सागर साहेब. दुसऱ्या डावाला सुरुवात होती. स्वागत आहे सर्वांचं दुसऱ्या डावामध्ये. 24 बॉल मध्ये 80चा पल्ला गाठायचा आहे. बट होईल का यावर देखील सर्वांची नजर असणार आहे. क्रिकेट असा खेळ आहे की कधी मॅच कलाटणी घेऊ शकते. बॉलिंगसाठी देवा स्ट्राईक एंडला करण पाटील नॉन स्ट्राईक एंडला क्रितेश. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर समोर खेळताना पहिले गेले. आता दोघांना क्लिक होणं गरजेचं आहे. म्हणजे पहिल्या मॅच मध्ये
क्लिक झाला, बट आता इथे क्रितेशला पण क्लिक होणं गरजेचं आहे. बॅटिंग करावी लागेल, धावांसाठी धावाधाव करावी लागेल आणि प्रत्येक बॉलवरती चान्स घ्यावा लागेल. 80 धावांचं एक भलं मोठं टार्गेट आहे. चला टॉस साठी यायचं लवकर. यानंतरची देखील एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बोरिवलीमध्ये आपण आहोत आणि त्या परिसरात देखील क्रिकेटला एक वेगळा क्रेज आहे. यावर भन्नाट वेग आणि करण पाटीलला मात्र देवा पांडेने थांबवलंय. बॅटर आउट. OUT परफेक्ट यॉर्कर पहिला गेला देवाचा आणि करणला मात्र इथे मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. कांदिवली बोरिवली परिसरामध्ये आज खूप चांगलं क्रिकेट खेळताना पहिला गेला. सकाळपासून मुंबईत पाऊस पण आहे आणि पावसाळी क्रिकेट म्हणजे पावसाळी क्रिकेट खेळायचं एक वेगळी मजा आहे. तुम्ही जेव्हा तुमचं स्थानिक पावसाळी क्रिकेट खेळता, त्यानंतर कवटी बॉलचं क्रिकेट असेल, असे अनेक फॉर्मॅटमध्ये मुंबईकर पावसाळी क्रिकेट एन्जॉय करत असतात. टर्फ क्रिकेट असेल, बट क्रिकेट थांबत नाहीये. किती पाऊस असला तरी मुंबईकर क्रिकेट खेळणार. मग समुद्र जरी झाला इकडे, तलाव जरी पाणी साचलं तरी मॅच चालू असणार आहे. याचंच नाव क्रिकेट आहे. आणि आज एक भलं मोठा पाठलाग करायचा आहे. मंच 11 रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध ओमकार मालाड AK11 आज या नावाने हा संघ खेळतोय. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर देवा स्ट्रायकिंगला कुणाला येतात विक्रमचे. हा बॉल देखील आपण पाहिला तर अगदी हलक्याने ढकललं. पराग तिकडे आहेत, बॉल निघून गेलाय आणि स्ट्राईक एंड लाईक रॉकेट थ्रो, बट रन तिकडे कंप्लीट केल्या गेल्या. धावांसाठी धावाधाव करावी लागेल. 4 ओव्हर 80 मध्ये 20चा एक टार्गेट ठेवलं जाईल. प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 20 केलेच पाहिजेत. बॉलर देवा पांडे एक वेगवान खेळाडू आहेत. खूप चांगली बॉलिंग त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहिली. बट स्ट्राईक एंडला क्रितेश घरात. हा बॉल देखील आपण पाहिलं तर खूपच बाहेर आणि वाईट+1. 2 रनने मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल. 8 रन झाले धावफलकावरती. अजूनही 72 रन्स करायचे आहेत. बॉलर देवा स्ट्राईक एंडला क्रितेश घरात. या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली आहे. सिंगल रन मिळतीये. कैलासवासी वंदना संतोष भोईर यांच्या स्मरणार्थ आज मानस भोईर, त्यानंतर ओमकार मित्रमंडळ, एकसर गाव, संपूर्ण बोरिवलीचे सर्व अंडरआर्म क्रिकेट प्रेमी, ज्या बोरिवली टेनिस बॉल क्रिकेट देखील जपलं, पुढे नेलं. लेदर बॉल क्रिकेटचे देखील अनेक मोठमोठी खेळाडू इकडून पाहिले गेले. भारतीय कर्णधार T20 वर्ल्ड कप उचलणारा यावर्षी रोहित शर्मा याच बोरिवलीमधून बिलॉंग करताना पहिला गेला आणि आज त्याच बोरिवलीमध्ये अंडरआर्म ओपनचं हे आयोजन. हा बॉल देखील आपण पाहिला तर चांगली पिचिंग, पण 22 षटकामध्ये सिंगल रन मिळेल आणि पहिली ओव्हर संपली 11 रन. तनिष्का श्री11 जॉर्ज आपला प्रतिनिधी आला असेल तर आपण टॉस साठी पाठवायचं आहे. तनिष्का श्री11 जॉर्ज कल्याण, आपला कोणी प्रतिनिधी आला असेल तर आपण टॉस साठी लवकर पाठवा प्लीज. स्ट्राईक एंडला कुणाल. 18 बॉल मध्ये 69 करायचा. हा बॉल आपण पाहिला तर व्हाईट बॉल. एक भलं मोठं टार्गेट आहे, त्याचा पाठलाग करायचा आहे. प्रथम क्रमांक 50,000 रुपये, द्वितीय क्रमांक 30,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा, आकर्षक ट्रॉफीज. या बॉलवर देखील फटका फसला. थोडा बॅट आणि बॉलचा नीट संपर्क येत नव्हता, बट रन सिंगलने पुढे जाईल. रन झालेत 13. बॅटर क्रितेश. या बॉलवर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. बॉलर अफसर. या बॉलवर देखील धीम्या गतीचा बॉल पाहिला गेला. थोडा हलका बॉल फिंगर रोल केले आणि बॅटरला थोडं डबल माइंड केलं. सिंगल रन मिळतीये. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. मंच 11 रॉयल चेंबूर संघाला जर मॅच जिंकायची आहे
तर मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. जो ही मॅच जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जाईल. या बॉलवर फटका सजवला गेला आणि सिंगल रन. या बॉलवर देखील भन्नाट वेग पाहायला मिळतो आणि अफसर एक चांगला स्पेल. यानंतर मुकेश रॉयल चेंबूर त्यांच्या विरुद्ध तनिष्का श्रीलेमन जॉर्ज कल्याण. ही पण चांगली मॅच आहे. या बॉलवर पण आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आणि रन सिंगलने पुढे जाईल. बंडा 11 मुकेश रॉयल त्यांच्या विरुद्ध तनिष्का श्रीलेमन जॉर्ज कल्याण. या बॉलवर क्रितेश प्रयत्न करतात बट सिंगल रन मिळेल तिकडे. 80 रन्स थोडं मोठं टार्गेट होतं त्यामुळे कुठेतरी स्कोर पुन्हा एकदा शांत होताना पहिला गेला आणि पहिल्या हाफमधून मात्र सेमीफायनलच्या दिशेने जात असताना AK11 ओमकार मालाड हळूहळू प्रवास चालू आहे. चला टॉस साठी यायचं आहे. तनिष्का श्रीलेमन जॉर्ज कल्याण. बॉलिंग साठी अभिषेक मंडले येतात. या बॉलवर क्रितेशने पण फटका सजवला गेलाय. बॉल हवेत गेला आणि बॉल आपण पाहिलं तर हा स्ट्रोक 6 रनसाठी. इट्स अ 6. बॉलर हा बॉल पण इकडे पण ऑब्स्टिकला पकडून बॉलिंग करण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक चांगली कामगिरी ओमकार मालाड AK11 या नावाने संघ इकडे खेळतोय. सेमीफायनलच्या दिशेने जात असताना हळूहळू काल देखील एक संघ AK11 पाहिला म्हणजे बोरिवलीमध्ये आला तर AK11 टीम खेळते. अमोल कालीम क्रिकेट त्यांचं पण खूप चांगलं प्रेमी आहेत. त्यांच्या नावाने आज अमोल कालीम फोटोग्राफी त्यांची AK फोटोग्राफी म्हणून फेमस आहे. आज त्याच्या नावाने हा संघ इकडे खेळतोय. अर्थातच ओमकार मालाड या बॉलवर कुणाला पण प्रयत्न करतोय आणि पण वेळ निघून गेली आहे. एक 80चं मोठं टार्गेट होतं त्यामुळे स्कोर कुठेतरी खूपच फाईट होता आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. जवळपास या मॅचवर नाव कोरलं गेल्या मनश 11 नक्कीच रॉयल चेंबूरने कुठेतरी बॅकफुटला गेलं जात मागे टाकत असताना AK11 ओमकार मालाडने चांगला कमबॅक केला गेला. बॉलर बॉलिंग साठी यश. या बॉलवर पण व्हाईट बॉल. या बॉलवर कुणाल पण प्रयत्न करतायत आणि मॅच मध्ये जवळपास औपचारिकता शिल्लक आहे. यानंतर खूप चांगली मॅच यानंतर देखील पाहायला मिळेल. बंडा 11 मुकेश रॉयल त्यांच्या विरुद्ध तनिष्का श्रीलेमन जॉर्ज कल्याण. एक फाईट मॅच
कुणाल बॉल भाई आपल्याकडे 10x ने प्रयत्न करतो. कुणाल बोलतोय एवढं लांबून आलो तर भाई थोडं वॉर्मअप पण करतो, बट प्रॅक्टिस पाहिजे. आमच्या अक्षय गुरव पण इन ऍक्शन मध्ये. त्यानंतर दिवा एका साईडला, करण सोडा. आणि हल्लक टीम 111 रॉयल चेंबूर वेल प्लेड. मालाड AK11 अभिनंदन सेमीफायनलच्या दिशेमध्ये प्रवेश करत असताना AK11 ओमकार मालाड, उदयन पुजारी आणि त्यांची टीम आज एक चांगली कामगिरी नेहमीच करताना पाहिली गेली आहे. बाळकृष्ण सावंत यांना विनंती करेल की आपल्या हातातून टॉस केला जाईल. चला टॉस साठी यायचं आहे.